विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 यामध्ये सुरुवातीला आपण गणिताची सर्व उत्तरे पाहणार आहोत। मराठी माध्यम 8वी शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा 2014 आणि आजच झालेला पेपर आणि या पेपरची उत्तरं पाहूयात लगेच। तर आज झालेला पेपर आणि या पेपरमध्ये गणित 8वी हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र, गणित हा विषय जर पाहिला तर आजचा पेपर अतिशय सुंदर पेपर होता। अतिशय सोपे प्रश्न, काही अवघड प्रश्न आणि फसवणारे 4 ते 5 प्रश्न जर वर्षीप्रमाणे असतात तसेच अगदी। तर पाहूयात 8वी मराठी माध्यम गणिताची सर्व उत्तरे आपण सुरुवातीला पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला गणिताचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजून घेता येतील। तर पाहूयात गणित आणि गणिताचे प्रश्न लगेच। तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हा गणिताचा पहिला प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपण समजून घेणार आहोत तर विभाग 2 गणित। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय हा या ठिकाणचा जो पहिला प्रश्न आहे, राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयाने वाढवली, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 4800। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण। पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी आकृतीमध्ये, तर बीडी या कर्णामुळे जो दोन त्रिकोण तयार होतात ते खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप होत नाहीत? तर लक्षात घ्या, तर या ठिकाणी हे दोन्हीही त्रिकोण काटकोन नसल्यामुळं या ठिकाणी बीडी मुळे जे दोन त्रिकोण तयार होतात मोठे, हे कर्णभुजा कसोटीनुसार दाखवता येत नाहीत, कारण कर्णभुजा जी कसोटी आहे ती फक्त काटकोनामध्येच आपल्याला दाखवता येते, म्हणजे काटकोन त्रिकोणामध्येच आपल्याला तर पाहूया गणित आणि गणिताचे सर्व स्पष्टीकरण लगेच। राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयाने वाढवली, तेव्हा 3% तोट्याऐवजी 5% नफा झाला, तर वस्तूची मूळ किंमत काय असेल? आपल्याकडे कोणताही सेट असेल तर आपल्या सेटमध्ये हे गणित शोधा आणि त्या ठिकाणी आधी उत्तराला टिक करून घ्या आणि मग नंतर तुमची OMR शीट चेक करा। तर याचं पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 4800। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 आहे, बीडी या कर्णामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप दाखवता येत नाहीत? तर आपण जर आता बीडी मुळे जर गृहीत धरणारे हे जर दोन त्रिकोण धरलं, तर या ठिकाणी हे दोन त्रिकोण जर आपण हेच दोन त्रिकोण धरले तर हे काटकोन होत नाहीत, त्यामुळे कर्णभुजा कसोटीनुसार दाखवता येत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 28, रफिक जवळ 28,500 रुपये आहेत, त्यापैकी 2,000च्या काही नोटा आणि 500 रुपयाच्या काही नोटा असतील, तर 500 रुपयाच्या नोटांची संख्या पर्याय क्रमांक 2 25। यानंतर आपल्याला विचारलं या ठिकाणी के ची किंमत काय असेल? तर के ची किंमत असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 4। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, 4 मीटर उंच असलेल्या एका चौरस आकृती हॉलचे क्षेत्रफळ 49 चौरस सेमी आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 33,600 पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तोट्याच्या चौपट विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला शेकडा तोटा 20% पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक शंखाकृती तंबूची उंची 21 मीटर असेल तर रिकाम्या तंबूमध्ये किती हवा मावेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17,248। त्यामुळे प्रश्न वाचा आणि तुमच्या पेपरमध्ये तो प्रश्न कुठे आहे तो पहा, व्हिडिओ पॉज करा आणि टिक करून घ्या। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे, प्रत्येकी 500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करताना परीला 3% दलालीसह 46,350 रुपये खर्च आले, तर शेअर्स किती खरेदी केले असतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 90 शेअर्स। यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 4। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35,
सी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये आपल्याला कोणाचं माप विचारले तर कोणाचं माप आहे 35 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा, घड्याळातील तास व मिनिट काटा यांच्यात विशाल कोण होतो तर अशी वेळ दर्शवणारे 2 पर्याय निवडायचे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. 11:40 आणि 4:05. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर क्षेत्रफळ पर्याय क्रमांक 2 384 इतकं असेल. यानंतर पुढचा प्रश्न, एका पुस्तकाचा 3/5 भाग व 68 पाने वाचून झाल्यास 92 पाने उरतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 360 पानाचं ते पुस्तक असेल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे 39. तर या ठिकाणी आलेखाचे जे प्रश्न आहेत यामध्ये इयत्ता 8वीची उपस्थिती मुलांची म्हणजे इयत्ता 8वीतील उपस्थित मुलापेक्षा उपस्थित मुलीचे शेकडा प्रमाण जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 10. त्यानंतर मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास याचं उत्तर आहे 6वीच्या वर्गामध्ये आपल्याला उपस्थिती कमी दिसते. यानंतर पुढचा प्रश्न आहे यम ची किंमत शोधा. प्रश्न क्रमांक 41. 780 चे 25% बरोबर 1950 चे m टक्के. तर यम ची किंमत आहे 10. पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे 2 समक्रमवार लसावी संख्यांचा लसावी 312 असेल तर त्या संख्यांची बेरीज असते 50. यानंतर पुढचा प्रश्न आहे संख्या रेषेवरचा आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेंथ ऑफ RS. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 44. 5 वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होतं. त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 11:6 असेल तर त्यांच्या वयातला फरक असणार आहे पर्याय क्रमांक 2 25 वर्ष. त्यानंतर A अधिक B बरोबर 13 आणि AB बरोबर 36 असेल तर A वर्ग अधिक B वर्ग बरोबर 97. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी 2 पर्यायात अयोग्य विधाने आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. या ठिकाणी तक्त्यामध्ये आपल्याला सरासरी काढायची, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. प्रत्येक पर्यायाचं उत्तर टिक करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 48 मध्ये आपल्याला विचारलेला आहे 2 कोणातील फरक. उत्तर आहे 80. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपल्याला एक बीजगणिताचे समीकरण दिले, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे 10 से 5 दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याजाने चक्रवाढ व्याजातील फरक 12.5. त्यानंतर सिया निशा यांच्या सरासरी. तर यासारखी उदाहरणं आपण खूप वेळेस म्हणजे क्लासमध्ये सोडवून घेतली होती. पहा अगदी जशा तशी उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, या ठिकाणी कामगाराची संख्या दिली होती आणि कामगाराची संख्या कमी केल्यानंतर दिवसांची संख्या किती वाढेल. तर इथं जी कमी केलेलं असताना पहा 2/3. तर याचं फक्त रिव्हर्स म्हणजे व्यस्त लिहायचा, इनवर्स 3/2 आणि हे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला दिसेल. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 53. एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7 मीटर आहे तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर अंतर असणाऱ्या. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 5.6 मीटर. पुढे आपल्याला के ची किंमत विचारली आहे तर त्याचं उत्तर आहे 17. त्यानंतर पुढचा प्रश्न, छायांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ विचारले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 56. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण घन संख्या, इथं एकच पर्याय बरोबर आहे. 2 पर्याय निवडायला सांगितलेत पण बाकी कुठेही पर्याय नाही. हा प्रश्न मिसप्रिंट आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी कोणत्याही संख्येचा हा घन होत नाही. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या अपूर्णांकातला फरक. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 58. टिंबटिंबचे दोन्ही कर्ण काटकोनात दुभागतात. तर उत्तर आहे चौरस आणि समभुज चौकोन. ऑप्शन नंबर 2 फक्त बी आणि सी. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 59. या ठिकाणी 2 प्रतल एकमेकाला छेदलेत, लक्षात घ्या.
तर याचं उत्तर आहेत आपल्याला दोन पर्याय निवडायचे, पर्याय 2 आणि पर्याय 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, 8% सूट जाहीर झाल्यानंतर 2 वस्तू खरेदी केल्या, याचं उत्तर आहे 6,900, पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये EH ची लांबी, तर EH आहे 10, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे बीजगणिताची या ठिकाणी वजाबाकी करायच्या दोन राशीमधील गुणाकार करून, तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 8m वजा 13. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी परिमिती शोधायची आहे, तर ही जी परिमिती आहे ती परिमिती येते 80, पर्याय क्रमांक 1. आणि 2 वर्ष 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज, पर्याय क्रमांक 3, 2705 रुपये. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67, गोलाचे पृष्ठफळ 616 चौसेमी असेल, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 2 पर्याय योग्य निवडा, अतिशय फसवा प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय 1 आणि पर्याय 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 68, आकृतीमध्ये एरिया शोधायचं आहे, क्षेत्रफळ, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आणि पुढचं जे समीकरण सोडवलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. प्रश्न पहा, तुमच्या पेपरमध्ये शोधा आणि मग टिक करून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70, एका मंदिराच्या चौरस आकृती बाजू 40 मीटर असून याचं उत्तर आहे 1,28,000, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर सरळ व्याज पद्धतीने, तर याचं उत्तर येतं 8%. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 72, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4,120. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परापासून समान अंतरावर असून, तर या ठिकाणी त्रिकोणाची मध्यगेची लांबी काढायची, तर ती येते 21. त्यानंतर खालीलपैकी पूर्ण वर्ग 2 राशी, याचं उत्तर आहे पर्याय 1 आणि पर्याय 4. आणि शेवटचा प्रश्न आहे 3x - 5 या संख्येनंतर येणारी 8वी विषम संख्या, पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व गणित पाहता येतील. त्याचबरोबर या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर दिलाय यावर जर आपण संपर्क साधलात तर आपल्याला 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिपचं योग्य मार्गदर्शन आणि लवकरच उन्हाळी वर्ग वगैरे सुरू होणार आहेत त्याबद्दल पण मार्गदर्शन मिळेल. यानंतर पुढची उत्तरसूची आणि पुढचे उदाहरणं पाहूयात लगेच.